विजयी भव, एक इतिहास शाहू विचारातून निर्माण झालेला. लेखक संदीप रामराव काळे. विजयी भव या पुस्तकाचं अभिवाचन. या भागात आपण ऐकूयात CAPF अधिकारी अभिषेक नारकर यांच्या संदर्भातली ध्वनिमुद्रित माहिती. एखाद्या व्यक्तीच्या जीवनात किती अपयश यावं याला काही मर्यादा असतात की नाही? देव एवढा कसा निष्ठुर असू शकतो? एवढ्या कठीण प्रयत्नानंतरही एखाद्याला देव यश का देत नाही? ज्यांना खूप अपयशानंतरही यश मिळत नाही अशा व्यक्तींना असे अनेक प्रश्न पडत असतात. परंतु खरा योद्धा अशा प्रकारचे प्रश्न देवाला कधीच विचारत नाही. चुकांना दुरुस्त करून पुन्हा नव्या जोमानं आव्हानांसाठी सज्ज होतो. हार कर बैठ जाऊं ये मेरा मुकद्दर नहीं, सब जीत कर सब हार जाऊं ऐसा मैं सिकंदर नहीं. जब खुद ही ठानी है राह मुश्किलों भरी, तब राह के कांटों से डर जाऊं इतना भी मैं बुजदिल नहीं. या शायरीला यथार्थपणे सार्थ करणारे लढाऊ व्यक्तिमत्व म्हणजे अभिषेक संजय नारकर. मुक्काम पोस्ट कोट, तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी हे अभिषेक नारकर यांचं मूळ गाव. परंतु आजोबा LIC मध्ये असल्यामुळं मूळ गाव सोडून सातारा इथं स्थायिक झाले. त्यानंतर वडील सुद्धा LIC मध्ये सेवेत रुजू झाले. आज ते एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून सेवेत कार्यरत आहेत. आई गृहिणी आणि एक बहीण असा छोटासा परिवार. वडील LIC मध्ये असल्यामुळं सातत्यानं त्यांच्या बदल्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी होत होत्या. यामुळं अभिषेकचं शिक्षण सुद्धा अनेक ठिकाणी झालं. 3री पर्यंत नवीन मराठी डेक्कन एज्युकेशन सोसायटी मुंबई इथं, 4थी मध्ये भीमानगर एज्युकेशन सोसायटी बोरिवली, 5वी मध्ये बोरिवलीच्या एका दुसऱ्या शाळेमध्ये प्रवेश घेतला, 6वी मध्ये सवनप्पा पटणे हायस्कूल राजारामपुरी कोल्हापूर इथं, तर 7वी ते 10वी हनुमंतराव चाटे स्कूल कोल्हापूर या ठिकाणी शिक्षण घेतलं. पुढे 11वी आणि 12वी विवेकानंद कॉलेज कोल्हापूर या ठिकाणी शिक्षण घेतलं. शालेय जीवनात अभिषेक नारकर हे एक हुशार विद्यार्थी म्हणूनच सर्व परिचित होते. 10वीला 96% गुण घेऊन ते शाळेतून प्रथम आले होते. 12वीला सुद्धा 80% गुण त्यांनी घेतले होते. सातत्यानं वडिलांच्या होणाऱ्या बदल्या याविषयी बोलताना ते म्हणतात की या गोष्टीचा फायदाही होतो आणि नुकसान सुद्धा होतं. फायदा हा की वेगवेगळ्या व्यक्तींना मित्रांना भेटता येतं आणि नुकसान हे की ती मैत्री लॉंग टर्मपर्यंत राहत नाही. अभिषेक यांचे सर्व बालपण शहरांमध्येच गेले. भाड्याच्या घरामध्ये राहणं, खेळण्याकरिता ग्राउंड नाही म्हणून मग शाळेच्या ग्राउंडवर खेळणं आणि छोट्याशा जागेत खेळता येणारे खेळ म्हणजे बॅडमिंटन सारखे खेळ खेळणं ही त्यांची आवड होती. इयत्ता 11वीला विवेकानंद कॉलेज कोल्हापूर इथं प्रवेश घेतल्यानंतर त्यांच्यावर चांगला अभ्यास करणे आणि इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन घेणं याचा दबाव आला. कारण याच वर्षापासून 11वी-12वीचा पॅटर्न बदलला होता. CETचे प्रेशर होते. त्यामुळे त्यांनी फक्त अभ्यासच केला. 11वीला असताना NDAचं प्रिपरेशन केलं होतं आणि 11वी झाल्या द्यायची म्हणून NDAची परीक्षा दिली. ती परीक्षा क्लिअर झाल्यानंतर त्यांना कॉल आला. तेव्हा कळालं की SSB नावाची संस्था आहे आणि ती ह्या प्रकारचे इंटरव्ह्यू घेत असते. अगदी महिनाभर आधी लेटर आलं होतं. त्या महिनाभरात तयारी करून अलाहाबादला इंटरव्ह्यू करता जायचे होते. ट्रेनचे तिकीट सुद्धा त्यांना मिळाले नाही. शेवटी वडील आणि अभिषेक यांनी जनरलचे तिकीट काढून स्लीपरमध्ये एका कोपऱ्यात कधी बसून तर कधी उभे राहून अलाहाबाद गाठले. तिथं गेल्यानंतर स्क्रीनिंगच्या पहिल्याच राऊंडमध्ये ते बाहेर झाले, कारण त्यांचा अभ्यास झालेला नव्हता. मग 12वीमध्ये असताना फक्त 12वीचा अभ्यास केला आणि त्यानंतर फर्स्ट इयरला असताना NDAच्या दुसऱ्या अटेम्प्टकरिता तयारी करून गेले. तेव्हा इंटरव्ह्यू सुद्धा छान झाला. स्क्रीनिंग पास केले होते, परंतु कॉन्फरन्स आउट होऊन या दुसऱ्या राऊंडमधून सुद्धा त्यांना बाहेर पडावं लागलं. NDA नंतर आता काय करावं हा विचार मनात असताना NDAची प्रिपरेशन व 2 वेळेस झालेले इंटरव्ह्यू यामधून अभिषेक नारकर यांना स्पर्धा परीक्षांविषयी माहिती मिळाली होती. त्यामुळं अभिषेक नारकर यांनी फर्ग्युसन कॉलेजमधून BA करायचं ठरवलं. परंतु विचार केला की असं करणं फार रिस्की होईल, कारण जर आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये अपयश आलं तर मग काय? त्यासाठी आपल्याकडे प्लॅन B असायला पाहिजे. त्यानंतर अभिषेक नारकर हे इंजिनिअरिंगकडे वळले. आता इंजिनिअरिंगच्या माध्यमातून एंट्री करायची असं त्यांनी ठरवलं. टेक्निकल एंट्री स्कीम MS टेकमधून आपल्याला जायचं असेल तर त्यासाठी सिव्हिल इंजिनिअरिंगला जास्त प्रिफरन्स दिला जातो. यामधून जास्त संधी असतात म्हणून अभिषेक नारकर यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग निवडलं. यामधून आर्मीमध्ये जाता येईल किंवा मग CDS द्यायची असं त्यांनी ठरवलं.
SSC टेक परीक्षेला तुम्ही डायरेक्ट फॉर्म भरू शकता. हा फॉर्म आर्मीच्या वेबसाईटवरही असतो. परीक्षा झाल्यावर त्यामधून शॉर्टलिस्ट करून डायरेक्ट इंटरव्ह्यूला जावं लागतं. CDS करता डिग्री पास आउट होणं हे अनिवार्य असतं. हे मिनिमम क्वालिफिकेशन आहे. IMA, INA, IAA या 4 परीक्षांची कंबाईन परीक्षा ही CDS मार्फत घेतली जाते. अभिषेक नारकर यांना आर्मीमध्ये जायचं होतं, त्यामुळे त्यांनी ही सर्व माहिती मिळवली. एक दिवस पेपरमध्ये जाहिरात वाचली. त्यामध्ये होतं की महाराष्ट्र शासनाचे छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिकला आहे. महाराष्ट्रातील तरुण तरुणी यांना आर्मीमध्ये ऑफिसर म्हणून जायचं असेल तर त्यांना 75 दिवस राहणं, खाणं, शिक्षण व ट्रेनिंग हे महाराष्ट्र शासन देते. हे कळल्यानंतर अभिषेक नारकर नाशिकला पोहोचले. तिथं गेल्यावर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा ग्रुप त्यांना मिळाला. सर्वांना आर्मीमध्ये जायचं होतं, स्पर्धा परीक्षा द्यायच्या होत्या. मग या ठिकाणाहूनच त्यांना प्रेरणा मिळाली आणि त्यांनी या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. सिव्हिल इंजिनिअरिंग पूर्ण झाल्याच्या नंतर CDSच्या मार्फत परीक्षा द्यायचं त्यांनी ठरवलं. यामध्ये इंग्रजी 100 मार्काचे आणि GK 100 मार्काचे होते. यामध्ये किमान 20 गुण पाहिजे होते, परंतु अभिषेक नारकर यांचे GK कमजोर असल्यामुळं त्यांना काठावर 20 मार्क पडायचे आणि इंग्रजीमध्ये 70 ते 80 पर्यंत मार्क पडायचे. त्यामुळे त्यांचा कट ऑफ क्लिअर होत होता. CDS ही वर्षातून 2 वेळा परीक्षा घेते. अभिषेक नारकर यांनी 2016 पासून CDS देणं सुरू केलं. 2016 मध्ये पहिली परीक्षा क्लिअर झाली. दुसरी सुद्धा रिटर्न क्लिअर केलं, परंतु इंटरव्ह्यूमध्ये फेल झाले. 2017ला पहिली रिटर्न फेल झाले, दुसरी पास झाले, परंतु त्यामध्ये सुद्धा कॉन्फरन्स आउट होऊन त्यांना बाहेर पडावं लागलं. त्यानंतर सलग 2018, 2019 आणि 2020 या वर्षीची पहिली परीक्षा रिटर्न क्लिअर केली, परंतु या सर्व परीक्षांमध्ये ते इंटरव्ह्यूमध्ये कॉन्फरन्स आउट होऊन बाहेर पडले. 2016 ते 2020 या 4 वर्षात त्यांना बरंच अपयश आलं होतं, परंतु या अपयशाला न घाबरता त्यांनी आपले प्रयत्न सुरूच ठेवले होते. CDSमध्ये सातत्यानं येणारे अपयश पाहता त्यांनी CAPF या परीक्षेकडे आपला मोर्चा वळवला. यामध्ये इंग्रजीचा वेगळा पेपर नव्हता, GK एकत्र होते, त्यामुळं या परीक्षामध्ये आपल्याला यश मिळू शकेल असं त्यांना वाटलं. CAPFची परीक्षा वर्षातून एकदा होते. अभिषेक नारकर यांनी 2019, 20, 21 आणि 2022 अशी सलग 4 वर्ष CAPFची परीक्षा दिली, परंतु त्यांचं दुर्दैव म्हणा की नशीब कमी पडलं म्हणा किंवा अभ्यास कमी पडला म्हणा, परंतु या 4ही वर्षामध्ये ते प्री परीक्षा पास करू शकले नाहीत. सातत्यानं येणारे अपयश, मित्र, नातेवाईक, परिवारातील मंडळी यांचा बदललेला अप्रोच हे अभिषेक नारकर यांना खूप काही शिकवत होते. सुरुवातीला स्पर्धा परीक्षा देत आहे म्हणून सर्वांकडून त्यांना अप्रिशिएशन मिळत होतं. 10वी 12वी आणि इंजिनिअरिंगला चांगले मार्क्स होते म्हणून एक हुशार विद्यार्थी म्हणून लोक त्यांच्याकडे पाहायचे. तेव्हा लोक सुरुवातीला म्हणायचे, अरे काही होत नाही, तू पास होशील, नाराज व्हायचं नाही. त्यावेळी इंटरव्ह्यूचे कॉल सुद्धा सतत येत होते. कधी बेंगलोर, कधी अहमदाबाद अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्यानिमित्तानं त्यांना एकटेच जावे लागायचे. सुरुवातीला सर्वच त्यांना चांगले म्हणायचे, पण नंतर एकही परीक्षेमध्ये यश मिळत नाही हे पाहून लोक, मित्र, नातेवाईक इरिटेट होत होते. काय नुसताच परीक्षा देतो, पैसे खर्च होतात, वय होत आहे, काही कामधंदा पाहावा असं म्हणायचे. पण अभिषेक यांच्यासोबत जे मित्र होते ते सर्व एकत्रच स्ट्रगल करत होते. त्यामुळे प्रत्येकाच्या घरी सारखीच परिस्थिती असायची. ही परिस्थिती एकमेकांना शेअर व्हायची. मग त्यांना वाटायचं की आपण एकटे नाहीत ज्याला शिव्या भेटतात, आपल्यासोबत आपले मित्र सुद्धा आहेत. लॉकडाऊनमध्ये 1-2 वर्ष कोणाचेही प्रेशर नव्हते, घरी अभ्यास चालू होता. परंतु मग अभिषेक नारकर यांनीच ठरवलं की आता आपण नुसत्या स्पर्धा परीक्षा देऊन भागणार नाही, तर वाढतं वय आणि वडिलांचं जवळ आलेलं रिटायरमेंट हे पाहता आपण जॉब करणं आवश्यक आहे. हे निश्चित झालं होतं, कारण आता फुल टाईम स्पर्धा परीक्षा करणं अभिषेक नारकर यांना अशक्य वाटत होतं. जॉब करायचा तर नेमका कोणता करायचा, यासाठी मग अभिषेक नारकर यांचे जॉब सर्चिंगचे कार्य सुरू झाले. 2021ला साताऱ्यातच एका कॉल सेंटरमध्ये त्यांनी टेम्पररी जॉब केला. 2-3 महिन्यानंतरच त्यांनी मन लागत नाही म्हणून हा जॉब सोडून दिला. त्यानंतर 10वीच्या बेसवर त्यांनी ग्रामीण डाक सेवक या पदाकरिता पोस्टाचा फॉर्म भरला. त्यामध्ये त्यांची निवड झाली आणि मग ऑक्टोबर 2022 पासून ते आतापर्यंत काशीळ, तालुका, जिल्हा सातारा या ठिकाणी ग्रामीण डाक सेवक म्हणून कार्यरत आहेत. साताऱ्यापासून 26 किलोमीटर अंतरावर असलेलं हे गाव पुणे बेंगलोर महामार्गावर आहे. या ठिकाणी सकाळी 9 ते 1 हा त्यांचा कार्यालयीन वेळ आहे. मग दररोज बाईकवर जाणं येणं त्यांचा प्रवास सुरू झाला.
जॉब करत असल्यामुळं इन्कम सोर्स सुरू झाला. त्यातून त्यांचा आत्मविश्वास वाढला. या काळात एकांतात जाता येताना त्यांना वाटत होतं की आपण काय करत आहोत, आपण काय काय स्वप्न पाहिले होते आणि आता आपल्याला काय करावं लागत आहे, असं त्यांना सातत्यानं वाटायचं. पण यामधून सुद्धा त्यांना प्रेरणा मिळाली. अभ्यास करण्याची तळमळ वाढली. हे काम आपल्यासाठी नाही, आपण या कामासाठी बनलेलो नाही. म्हणून मग अजून तळमळीनं अभ्यास केला आणि आश्चर्य म्हणजे कमी वेळात जास्त अभ्यास होत गेला. याविषयी बोलताना अभिषेक म्हणतात, इफेक्टिव्ह अभ्यास हा 4 तासातच होतो, कारण आपल्याला माहीत असतं की एवढे 4 तास आपल्याकडे आहेत, मग एवढ्यातच कव्हर करायचं आहे. त्यामुळं खूप चांगला अभ्यास होत गेला. काशिळ गावातील पोस्टाच्या जुन्या बिल्डिंगमध्ये 8x8चे एका खोलीत पोस्ट ऑफिस होते. मग याच ठिकाणी त्यांना प्रेरणा मिळाली की आपल्याला इथं थांबायचं नाही. पोस्टात शिक्के मारायला आपण जन्म झालेला नाही. आपण काय स्वप्न पाहिली होती आणि आता मजबुरीमध्ये का होईना आपल्याला काय करावं लागत आहे, या ठिकाणाहून बाहेर निघण्यासाठी का होईना मग त्यांनी कमी वेळातच जोमानं अभ्यास सुरू केला. अभ्यास करून स्वतःला सिद्ध करावं यासाठी त्यांना प्रेरणा देणारे अजून एक व्यक्ती त्यांच्या जीवनात 2019 पासून आले होते. त्यांचे नाव नम्रता. चुलत भावाची मैत्रीण म्हणून सुरुवातीला भेटीगाठी झाल्या, विचार जुळले आणि मग ते दोघे क्लोज झाले. परंतु दोघांनी ठरवलं होतं की दोघांपैकी कोणी एक जोपर्यंत स्वतःच्या पायावर उभं राहणार नाही तोपर्यंत घरी सांगायचं नाही. त्या बँकेमध्ये होत्या आणि अभिषेक पोस्टात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होते. 2022 ही अभिषेक नारकर यांच्यासाठी खूप कठीण वर्ष गेलं. 2022 CPFची प्रिलिम ते केवळ 5 मार्कानं फेल झाले. 2022ला 135 हा कट ऑफ लागला आणि त्यांना 130 मार्क्स मिळाले होते. यावेळेस त्यांना अपेक्षा होती की आपण प्रिलिम पास करू शकतो. त्यामुळे त्यांनी इंटरव्ह्यू आणि फिजिकलची सुद्धा तयारी सुरू केली होती. परंतु फेल म्हणून रिझल्ट लागल्यानंतर त्यांनी नम्रताला स्पष्ट सांगितलं की आता यापुढे आपले अवघड आहे, आता आपले काही होणार नाही. इथून पुढचं 1 वर्ष म्हणजे खूप मोठा वेळ आहे. त्यामुळं यापुढे तुझ्या घरच्यांनी जर तुला लग्नासाठी प्रेशर दिलं तर त्यांना जास्त अडवत बसू नको. परंतु त्याचवेळी नम्रताने सुद्धा त्यांना खंबीरपणे सांगितलं की माझ्या घरच्यांची काळजी तू करू नकोस, मी आहे ना, तू तुझ्या अभ्यासावरच फोकस कर, तू अजून एक शेवटचा अटेम्प्ट माझ्यासाठी दे. हा आग्रह त्यांनी लावूनच धरला. अभिषेक नारकर तेव्हा पोस्टात काम करत होते. पोस्टात लागल्यानंतर त्यांनी या रिलेशनशिपबद्दल सांगितलं होतं. तसंच नम्रताने सुद्धा तिच्या घरी सांगितलं. सुरुवातीला नम्रता यांच्या घरून विरोध झाला, परंतु अभिषेक केवळ पोस्टातच काम करत नाही तर स्पर्धा परीक्षा सुद्धा देत आहे ही गोष्ट सुद्धा अभिषेक करता थोडी फायद्याची ठरली आणि मग अभिषेकनं 2023ला CAPFचा शेवटचा अटेम्प्ट देण्याचं ठरवलं. जोमानं अभ्यास सुरू केला. CAPF हा त्यांचा 5वा अटेम्प्ट होता. यावेळी परीक्षा देत आहे हे अभिषेक नारकर यांनी सर्वांपासून लपवून ठेवलं होतं. घरी फक्त वडिलांना माहीत होतं, कारण घरातून, मित्रातून आणि परिवारातून सुद्धा त्यांच्यावर खूप प्रेशर होतं की तू अजून किती दिवस स्पर्धा परीक्षा देणार आहेस. त्यामुळं फक्त वडिलांना माहीत होतं की अभिषेक हा 5वा अटेम्प्ट देत आहे. 8 ऑगस्ट 2023ला अभिषेक नारकर यांनी CAPFची परीक्षा दिली आणि सप्टेंबरला रिझल्ट लागला. त्यानंतर अभिषेकनं वडिलांना सांगितलं की आता मी पास झालो आहे आणि पुढे अशा स्टेप्समधून मला जायचं आहे. त्यामुळं सर्व तयारी गोपनीय ठेवावी लागत होती. फिजिकलकरिता 10 किलो वजन कमी करायचं होतं. त्यावेळी घरात सर्वांना वाटत होतं की हा लग्नासाठी वजन कमी करत आहे, पण फिजिकलसाठी 10 किलो वजन कमी करायचं होतं. मग कुठे केळवणाला सुद्धा ते गेले नाही. एका महिन्यात 8 किलो वजन कमी केलं. घराजवळच असलेला अजिंक्यतारा किल्ला रोज सायंकाळी चढायचा आणि सकाळी बॅडमिंटन खेळायचं. या माध्यमातून अभिषेक नारकर यांनी 8 किलो वजन कमी केलं. अभिषेक CAPFची परीक्षा पास झाले होते. त्यामुळे दोघांच्याही घरी लग्नाची बोलणी सुरू झाली. 23 डिसेंबर 2023ला अभिषेक आणि नम्रता यांचं लग्न झालं. लग्नानंतर 4च दिवसानं म्हणजेच 27 डिसेंबर 2023ला CAPFचे फिजिकल आणि मेडिकल होते. ते सुद्धा त्यांनी क्लिअर केले. त्यानंतर झालेला इंटरव्ह्यू सुद्धा त्यांनी क्लिअर केला. पोलीस व्हेरिफिकेशन झालेलं आहे. आता 1 वर्षाची त्यांची ट्रेनिंग होईल आणि त्यानंतर पोस्टिंग मिळेल. अभिषेक नारकर आपल्या या खडतर प्रवासाबद्दल बोलताना म्हणतात की संघर्ष करत असताना व्यक्तीला वाईट वाटतं की आपल्याला एवढे अपयश का येत आहे, परंतु आता यश मिळाल्यानंतर असं वाटतं की जे होतं ते योग्यच होतं. खूप लवकर मिळालेलं सक्सेस तुम्हाला एवढा अनुभव देत नाही, प्रेशर हँडल कसं करायचं हे कळत नाही आणि उशिरा मिळालेल्या गोष्टीचं महत्त्व सुद्धा व्यक्तीला जास्त असते, कारण त्याला हे माहीत असतं की ही गोष्ट आपल्याला एवढ्या सहज मिळालेली नाही.